टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूर महानगरपालिकेच्या बालवाडीमधील कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे। आता 25 जागांसाठी तब्बल 400 पेक्षा जास्त महिला उमेदवार जे आहे त्या मुलाखतीसाठी आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बालवाडी सक्षमीकरणासाठी लहान मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी नागपूर महानगरपालिकेनं कंत्राटी पद्धतीनं 20,000 रुपये मानधनावर शिक्षकांना भरण्यासाठी जाहिरात दिली होती। त्याच्या मुलाखती आज सुरू झालेल्या आहे आणि प्रचंड मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूरसह वेगळ्या भागातून या महिला ज्या आहे त्या मुलाखतीसाठी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। 25 जागांसाठी ही जाहिरात काढण्यात आली होती आणि त्यासाठी जवळपास 400 पेक्षा जास्त महिला ज्या आहे त्या इंटरव्ह्यूला आलेल्या आहे। ताई काय सांगणार, तुम्ही इंटरव्ह्यूला आल्या? हो, हे GMCचे नाही का टीचर बालवाडीचे त्याच्यासाठी आलेले आहे। कंत्राटी पद्धतीनं? हो, कंत्राटी पद्धतीने। झालं तुमचं? माझं D.Ed आहे। हो। तुम्ही कशासाठी आल्या? इंटरव्ह्यूसाठी आली आहे बालवाडीच्या। हो, मराठी माध्यमातून। हो। कुठून आले? मी कर्नलबाग नागपूर। तुम्ही? मी नागपूरमधून झिंगाबाई टाकळी। कशासाठी आल्या? हां, इंटरव्ह्यूसाठी। बालवाडी कंत्राटी पोस्ट आहे? हां, कंत्राटी पोस्ट। माझं 12वी झालेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। परंतु काही उमेदवारांची नाराजी आहे की D.Ed आणि B.Ed यांना उमेदवाराला वेळेवर घेतलं जात नाही। माझं हे मत आहे, तुम्ही म्हटलं तुम्ही तिथे लिहायला पाहिजे होतं ना मग की फक्त 12वी आणि मॉन्टेसरी पाहिजे। मग तुम्ही कशाला D.Ed B.Ed वाला, इथे 99.9 महिला अशा आहेत की D.Ed B.Ed वरती आलेल्या आहेत। मग तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या। आणि मॉन्टेसरी वाल्या महिला काय शिकवू शकतात? प्रत्युषा नाव लिहायला लावा बरं म्हणा, येते का? आम्ही PG केलेले आहे। हां, मग आम्ही काय मुलांना तुम्ही देऊन वेळेवर काय म्हणताय? आमचं वेळेवरचं हे महत्व आहे का? आम्ही काय करायचं? तुम्ही D.Ed B.Ed टाकलं होतं तर आम्ही काय करायचं आता? सरळ तिथनंच नाही म्हणत। आम्हाला जेव्हा D.Ed करतो ना आम्ही तेव्हा आम्हाला 6 महिने इंटर्नशिप असते, ते पूर्ण अनुभव असते सर आम्हाला शिकवण्यात। आणि आम्ही कॉन्व्हेंटमध्ये पण शिकवलो आहे आणि ते काहीच नाही, फक्त मॉन्टेसरी मागायला जर पाहिजे होती तर मग तसं लिहून द्यायला पाहिजे। तसं D.Ed वाल्यांना कंपल्सरी म्हणून लिहिलं, म्हणजे प्राधान्य देण्यात येईल सर। जेव्हा ॲड दिली ना तर तेव्हा D.Ed वाल्यांना प्राधान्य देण्यात येईल असं होतं सर। मग त्यांनी मग मॉन्टेसरीच लिहायला पाहिजे, D.Edचा उल्लेखच नाही करायला पाहिजे। आता तुम्हाला काय म्हणतात? आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला D.Edच्या बेसिकवरती शिकवल्या जाते। आमचे पूर्ण क्लासमध्ये जाऊन आम्ही शिकवतो D.Edच्या मुलांना। D.Edमध्ये मग आम्ही जेव्हा शिकवतो तर आम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे ना सर। आक्षेप आहे की D.Ed B.Ed वाल्यांना प्राधान्य दिलं जात नाही म्हणून आक्षेप जो आहे तो घेतला जातोय। चांगला प्रतिसाद आहे, परंतु यांचा आक्षेप आहे की जाहिरातीमध्ये D.Ed B.Ed मेन्शन केलं होतं, परंतु आता जेव्हा मुलाखती होत आहे तेव्हा आम्हाला प्राधान्य दिलं जात नाही असं यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामचं, गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।